इंद्रनील नाईक गोंदियाचे नवे पालकमंत्री असतील। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलंय। कालच्या बैठकीत अजित पवार यांच्याकडून घोषणा झाली आहे। तब्येतीच्या कारणास्तव पालकमंत्रीपद सोडण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळतेय। अजित पवार यांची वरई इथं पार पडलेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत ही घोषणा झाली आहे। काही दिवसांपूर्वी नागपूर इथल्या पक्षाच्या शिबिरात प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाही, केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला येतात अशी टीका केलेली होती। टीका करण्यापेक्षा कान उघडणी करण्यात आलेली होती। आता या सगळ्या घडामोडीनंतर मात्र ही अपडेट समोर येते। इंद्रनील नाईक गोंदियाचे नवे पालकमंत्री असतील। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलंय। ज्यावेळी या सगळ्या संदर्भात वाच्यता करण्यात आलेली होती, प्रफुल्ल पटेल यांनी कान टोचलेले होते, त्यावेळी अजित पवार यांचं एक वक्तव्य फार महत्त्वाचं होतं। जमत नसेल तर खुर्च्या रिकाम्या करा असं अजितदादा म्हणालेले होते। यानंतर या सगळ्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। कालच्या बैठकीत अजित पवार यांच्याकडून ही घोषणा झालेली आहे। तब्येतीच्या कारणास्तव पालकमंत्रीपद सोडलं असल्याची माहिती मिळतेय। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांनी या सगळ्या संदर्भात वाच्यता केलेली होती, कानउघडणी केलेली होती। पालकमंत्री असलेल्या व्यक्तींना आपल्या मतदारसंघात जाणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलेलं होतं। पण त्यावेळी दादांनी केलेलं एक विधान फार चर्चिलं गेलं। जमत नसेल तर खुर्च्या रिकाम्या करा असं ते वक्तव्य होतं। त्यानंतर या घडामोडी निश्चितच, कारण खरं तर आता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं जे पालकमंत्री पद आहे ते सोडलेलं आहे आणि असं असताना त्यांनी तब्येतीचं कारण दाखवलेलं आहे। याच कारणावरून पालकमंत्री पद सोडत असल्याची त्यांनी कालच आपण पाहिलं तर अजित पवार यांनी आपल्या भाषणातून ही माहिती दिलेली आहे। अजित पवार यांच्या पक्षाचं, राष्ट्रवादी पक्षाचं काल वरली इथे जी बैठक आहे जिल्हाध्यक्षांची आणि आमदारांची दर मंगळवारी होत असते। या बैठकीमध्ये याबाबतची माहिती, घोषणा जी आहे ती अजित पवार यांनी स्वतः केलेली आहे आणि आता या जागी इंद्रनील नाईक जे गोंदियाचे नवीन पालकमंत्री असू शकतात अशी सध्या चर्चा आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं की नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा शिबिर जो आहे तो पार पडला आणि त्या दरम्यान, या मेळाव्याच्या दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत, केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच येत असल्याची टीका केली होती। मात्र या सगळ्यानंतर आता इंद्रनील नाईक यांचं जरी नाव पुढे येत असलं तरी बाबासाहेब पाटील यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा पद जे आहे ते सोडलेलं आहे आणि त्यांच्या काही दिवसांपूर्वी पायाचं जे गुडघ्याचं ऑपरेशन जे आहे ते झालं होतं आणि त्यांनी आपल्या तब्येतीच्या कारणावरून मंत्रिपद सोडत असल्याची ही माहिती सध्या समोर येत आहे। त्यामुळे एकूणच काही आता नवीन पालकमंत्री पदाची जबाबदारी नेमकी इंद्रनील नाईक यांना दिली जाते तर आणखीन कोणत्या जागेवरती बसवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं राहील। अगदी मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।